की आपण आता झालेल्या मॅच चौकार षटकार विकेट आणि मॅन ऑफ द मॅच द्यायचं प्लीज. या ठिकाणी सामन्याला सुरुवात आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू अंकेश याचा डॉट चेंडू. भावेजी लोंढे सर आपण विनंती करतो या समालोचन कक्षामध्ये प्लीज. सुंदर चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. कैसा न समजलेला पाहिलं तर गोलंदाजीला थोडीशी धार आहे, गोलंदाजीला थोडीशी चमक आहे. अंकेश नवयुग क्रिकेट संघाकडून पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला, न समजलेला चेंडू. 3 निर्धाव चेंडू येत आहेत वारंवार. सुंदरशी गोलंदाजी अंकेश याची आपण पाहिली. पहिले तर 3 चेंडू डॉट आले. सुंदर असं गोलंदाजी अंकेश यांची आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हणजे नक्कीच तुम्हाला थोडीस जबाबदारीने खेळावं लागेल. पहिल्या तर धाव संख्या सुद्धा उभ्या करायच्या आणि आपले विकेट सुद्धा वाचवून ठेवायचे. आता मात्र सुंदर ऑफ साइडचा झेल होऊ शकतं का? डाई लावायचं काहीचा माणूस होता. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. काहीसा खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या आणि दोन्ही धावसंख्या उंचावतीये 2 धावांवरती. सुंदर षटक आतापर्यंत होतं अंकेश यांचं. तो ऑफ साइडला पटकावलेला चेंडू. सागर त्या ठिकाणी होता पॉइंटच्या दिशेने. आता मात्र थोडासा हॅवी झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल का? चेंडू चाललाय ऑफ साइडला आणि 1 नव्हे तर 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा 2 समाधान मानावं लागते. गणेश आणि अजयची सलामीची जोडी गोल्डन स्टार क्रिकेट संघ पणाचे यांच्याकडून. सुंदर षटक आतापर्यंत अंकेश यांचं राहिलंय. वैयक्तिक 5 चेंडूवरती धावा खर्च करतात फक्त 4. शेवटचा चेंडू अजून शेष असेल. पॉवर प्लेचा पहिल्या षटकावरती गोल्डन स्टार क्रिकेट संघ पणाच्या वेळेला तेवढीशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र पुन्हा हलक्यात त्याने ड्राईव्ह केला. सागर येतोय चेंडूवरती. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला, कव्हर केला आणि पुन्हा एकदा 1चं रूपांतर 2 मध्ये केलं. पहिल्या षटकाची समाप्ती. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 6 धावा. सुंदर षटक म्हणावं लागेल अंकेश यांचं. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिली सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात.
नितीन जाधव नितीन जाधव यांनी स्कोर साठी यायचं आहे. चला धन्यवाद सुदेशजी. अल्पोहार नंतर सुदेशजी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी रुजू होतील आणि धन्यवाद देखील. चला आपण जाऊया मैदानाकडे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय 13वा अजिंक्यता चॅम्पियन चषक 2026 हे पर्व हे 2 दिवसीय क्रीडा महोत्सव आहे आणि पहिलं पुष्प आपल्या भेटीला आलेलं आहे. सर्वांचे सहकार्य देखील फार महत्वाचं लाभत आहे आणि चांगल्या सुसज्ज आणि शिस्तबद्ध नियोजनामध्ये आज आपल्याला ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतंय. भगवान दादा पाटील क्रीडांगणावरती रंगणारी ही स्पर्धा. चला जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो, वेळ फार महत्वाची आहे कारण यानंतरचा पुढील देखील सामना आपण पाहणार आहोत. तो संघ असणार आहे जागृती क्रिकेट संघ आणि सद्गुरू यांच्या दरम्यान सामना आपण पाहू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक गेलेला. हो चेंडू फेकलाय, सुंदर असं ड्राईव्ह केलंय, लॉंग आपला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक येतोय, नितीन येतोय, पण 2 धावा नक्की एकटवल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली जाईल आणि स्ट्राईकला आहे गणेश, नॉन स्ट्राईकला अजय आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश उके आपल्याला पाहायला मिळतोय. हा नवा खेळाडू पाहतोय आपण नवीन वर्षामधील आणि नवी क्रिकेट संघाने ही नवी संधी प्राप्त केली नव्या खेळाडूंसाठी. पुढे एकदा आकडव्याचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये फसलाय, चेंडू खाली येतोय. स्वतः गोलंदाज कोणतीही चूक केली जात नाहीये. माघारी परतावला गेल्या फलंदाजाला बॅक टू द बॅट गणेश बुवाड. साठी ज्यांनी अजिंक्यतारा सुरुवातीपासून साथ दिली असा एक नवा नव्हे तर अनुभवी फलंदाज अर्थातच रामा नाचरे मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक गोल्डन स्टार पन्हाळजे संघाचा हुकमी एक्का आज आपल्याला मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतील. रामा नाचरे स्वतः कर्णधार देखील बराच वर्ष कर्णधाराची धुरा सांभाळणारा रामा नाचरे आज मैदानात दाखल होत आहेत. अनुभव देखील आहे. त्यानंतर संदीप बोर्ड असतील, हे देखील बराच म्हणजे गोल्डन स्टार पन्हाळचे बहुचर्चित असलेले नाव आहेत. क्रॉस लाईन करायचा प्रयत्न, शरीर रेषेवरती आदळतोय चेंडू आणि इथे मांग केली होती या अजयने, पण थांबवलं रामाने. कोणतीही धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर षटक हाताळतोय प्रथमेश. मित्रांनो, प्रथमेश साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण प्रथमेश एक नवा गोलंदाज आहे. आत्मविश्वास कमी वयामध्ये हा आत्मविश्वास मिळून संघर्षाची ताकद निर्माण करतोय आपल्या संघासाठी, नवी क्रिकेट संघासाठी. पुढे एकदा प्रथमेश ओके. हो, गोल्डन वरचा चेंडू उचललाय, लॉंग आपला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येईल वेगाने आणि 2 धावा नक्की मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल 10 या अंकावरती, दुहेरी अंकावरती पाहायला मिळेल. 4 षटकांचे सामने असतील. 4 षटकांमध्ये 1 षटक आहे पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. तदनंतर आता प्रथमेश शुके गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना गुल्लेनरचा चेंडू उडवला हवेमध्ये, फसला चेंडू, वेगाने तो क्षेत्ररक्षक जज करता आला नाहीये. बॅकअप दिला गेलं. 2 धावा नक्की मिळतील. एकेरी दुहेरी धावांवरती आपल्याला भर दिला जातोय गोल्डन स्टार पन्हाळजे. आणि गोल्डन स्टार पन्हाळजे संघाची विकासची शैलीची तुम्हाला माहिती आहे की गोल्डन स्टार पन्हाळजे एकेरी दुहेरी धावांवरती भर देणारा एकमेव संघ असेल तो म्हणजे गोल्डन स्टार पन्हाळजे. आज तीच ख्याती म्हणून आज ओळखली जाते. खूबी आहे या पन्हाळजे संघाची. रामा नाचरे म्हटल्यानंतर अशा चोरट्या धाव घेण्यामध्ये माहीर, त्यांच्याबरोबर संदीप बोर्ड आले. संदीप बोर्ड देखील एक नावाजलेले टेनिस क्रिकेट पटलावरचं नाव होतं. आज या 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, पण नक्कीच प्रत्येकाचा एक डाऊनफॉल असतो. हो, शरीर आदळतोय चेंडू, कमी उंचीचा राहिला आणि एक धाव चोरटी घेण्यामध्ये यश मिळतोय रामा नाचरे यांना. पंच सांगतायत लेग बायचा इशारा आणि षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा होत आहेत एकूण 13 धावा. 1-3 लॉस ऑफ 1 विकेट. गणेश माघारी परतला. ऐकूया आपण डीजे.
काहीतरी करण्याची जिद्द आहे. मी अजून पराभूत झालेला नाहीये, मी अजून संपलेलो नाहीये. माझं टॅलेंट, माझं कौशल्य, माझी क्षमता अजूनही माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते आहे. त्याच आत्मविश्वासाने रामा नाचरे मैदानामध्ये दाखल. चेंडू उडवला हवेमध्ये, लॉंग ऑफला पाहायला मिळतंय आणि क्षेत्ररक्षक प्रथमेश स्वतः होता, पण झेल मात्र इथे सुटला जातोय. जीवनदान प्राप्त होतोय रामा नाचरेला. मित्रांनो, भाग्यवान ते नसतात ज्यांना संधी मिळते, भाग्यवान ते असतात ज्यांना जे संधीचं सोनं करतात. आज संधीचं सोनं करावं लागेल रामा नाचरे यांना. आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा पोहोचली जाते. 15 धावा. निश्चित आयुष्य छान आहे, पण थोडं लहान आहे. लढतोच काय वेड्या, लढण्यास छान आहे. काट्याते फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. अरे सुखासाठी कधी लढावं लागतं, तर कधी हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच यशाचा सूत्र असू शकतो म्हणायचे. खरोखर या ठिकाणी संघर्ष करताना दोन्ही संघ 13वा अजिंक्यता चॅम्पियन चषक 2026 भगवानदादा पाटील मैदानावरती संपन्न होताना पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची ही तिसरी मॅच, तिसरा सामना. आजच्या या स्पर्धेला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आणि हा मैदान आम्हाला उपलब्ध करून दिला, असे ह्या मैदानाचे स्वतः मालक आदरणीय भगवानदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती अतिथी भव या कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला आपण जाऊया 22 मॅच कडे. महत्वाची मॅच आहे. गोलंदाज आहे नव्या दमाचा सागर आपल्याला पाहायला मिळते. सागर गोलंदाज फुल टॉस चेंडू आडव्या बॅटिंग खेळलाय. रामा लोकांना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण, 1 नव्हे 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. बॅकअप दिला जातोय आणि 3 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातात. मित्रांनो, कितीही वय झालं असलं तरी माणूस थकत नाहीये. आणि माणूस हा म्हणजे जो प्रयत्न करण्याची जर क्षमता असेल ना, तर माणूस केव्हाच थकत नसतो. मित्रांनो, ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. रामा नाचरेला देखील ध्येयाचा ध्यास आहे. आम्हाला अजूनही एकदा या चमचमत्या मानाच्या ट्रॉफी वरती नाव कोरायचंय. 13वा अजिंक्यता चॅम्पियन चषक 2026 वरती. पुढे एकदा सागर गोलंदाजी मार्गोती स्ट्राईकला असेल. अजय बराच वेळानंतर त्याला स्ट्राईक प्राप्त होते. पुढे येऊन घ्यायचा प्रयत्न, हुकतोय, फसतोय, चेंडू निघून जातो. स्विंग होताना राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना हा भेदक मारा या सागरकडून पाहायला मिळतोय. सागर, प्रथमेश हे नौखे गोलंदाज पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्या संघामध्ये किंवा ज्या कोणतीही मंडळ असो जेथे नवे प्रयोग केले जातात, नव्यानं संधी दिली जाते ना, तिथे एक नवी पालवी फुटली जाते. आणि ही पालवी फुटताना या नवी क्रिकेट संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. नव्या दमाचे खेळाडू घडतायत. अनिलजी मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या नवी क्रिकेट संघामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटक क्रमांक 3चा देखील खेळ जमतोय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळते थांबलेली 20 या अंकावरती. निश्चितच म्हणजे जसं हिंदुस्थानच्या क्रिकेट टीम मध्ये जर पाहायला मिळेल तर नव्या दमाचे खेळाडू पूर्णपणे आता खेळतात. आणि नवीन एक फॉर्मॅट तो म्हणजे T20 हा प्रकार. खरोखर T20 प्रकारामुळे एक क्रिकेटचं सर्व समीकरण बदललेलं आहे आणि एक फास्ट क्रिकेट झालेला आहे. तोच फास्ट क्रिकेटचा जो सिलसिला आहे तो सुद्धा ग्रामीण क्रिकेट टेनिस मध्ये सुद्धा उतरलेला आहे. आणि या ठिकाणी मात्र पांगारे नवयुग संघ आणि गोल्डन स्टार पन्हाळजे यांच्यामध्ये सुरू असलेला हा चुरशीचा सामना या ठिकाणी रंगलेला आहे. नवीन दमाचे खेळाडू या ठिकाणी घडतात. युवा खेळाडू या ठिकाणी निर्माण होतात आणि हे निर्माण होण्याचं काम अजिंक्यतारा चॅम्पियन चषक आणि अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळ निश्चितच करत आहे. एक ग्रामीण खेळाडूंना मोठं व्यासपीठ देण्याचं काम अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळ करत आहे. याच्यासाठी जे प्रमुख शिलेदार आहेत त्यातले संस्थापक प्रमुख, संचालक प्रमुख म्हणजेच अर्थातच मनीष लोंढे सर आणि अनिलजी मांजरेकर सर. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फसवा चेंडू थोडासा मागे ठेवला आणि गुडलेन वरचा चेंडू कमी उंचीचा राहिला. थोडासा धीम्या गतीचा चेंडू फसलाय आणि फक्त सहजरित्या सोडून देखील दिला रामाने. मित्रांनो, तुमच्याकडे धन नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे माणुसकीचं मन असलं पाहिजे, काठोकाठ भरलेलं मन.
पुढे एकदा सूचित आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवरती एक चेंडू फेकला गेला, निर्धाव चेंडू फेकला गेला. पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय आणि एक फलंदाजाला चकित करून सोडलंय नवयुक्त संघाच्या खेळाडूंना सूचित. खरोखर सुंदर गोलंदाजी करते. कुणबी चषक चॅम्पियन चषक मध्ये सुद्धा त्याने सुंदर गोलंदाजी केली होती आणि एक सुंदर खेळ नवयुक्त पांगारी संघाकडून झालेला होता. आता मात्र पळहंज संघ थोडा सावधगिरीने सुरुवात करतोय. पुन्हा एकदा रामा बघूया काय मोठा फटका मारायच्या तयारीत होता, परंतु पंचांचे हात भूमी समांतर आणि धावा येतात अव्वांतर. एक धावेची भर 21 धावा. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मित्रांनो, या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि शेवटच्या सामन्यामध्ये असे जोडून राहा आणि या स्पर्धेचा देखील मनमुराद आनंद लुटा. जाऊया आपण मॅच कडे. मॅच आपण पाहतोय संचित शरीरयष्टीवरती क्रॉस द लाईन खेळतोय रामा, पण शरीरयष्टीवरती चेंडू आदळतोय. रामा सांगतोय की कारण रामाला जिंकायचं स्वप्न मी अजून सोडले नाहीये, कारण लाख वादळ आली तरी मी अजूनही हरलो नाहीये. रामा सांगतोय आपल्या या वन डाऊनला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, बॅटची कडा आहे का पाहायचंय, पण नाही. पंच सांगतात स्वेर मारा. थोडस असं वाटलं होतं की बाहेर जाणार चेंडू बॅट घातली होती या अजयने आणि बॅटला चाटून गेलं चेंडू असं वाटलं होतं, पण पंचाने स्वेर मारा घोषित केला. स्वेर माराने धावसंख्या पोहोचेल ती 23 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही अजय आणि रामाची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना असेल. चौथं षटक पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, उडवलाय चेंडू, पुढे येऊन खेळलाय, चेंडूवरती येतोय आणि सहजरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती जोडले गेले. तर आपण जर पाहिलं तर अजय थोडासा मागे गेला आणि चेंडू ऑप्टमच्या बाहेर असताना लेगच्या दिशेने चेंडू भिरकावला आणि 2 धावा नक्की मिळाल्या. पुढे एकदा बाहेर जाणारा चेंडू खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय या संचित कडून पाहायला मिळतंय आपल्याला. सुधीर या संघामध्ये पाहायला मिळतंय आणि विशेष म्हणजे नवयुक्त क्रिकेट संघाचे एक महत्वाचे आधारस्तंभ आदरणीय आणि अजिंक्यताराचे संचालक प्रमुख आदरणीय अनिलजी मांजरेकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुगंध हा फक्त फुलांना नसतो मित्रांनो, तो सुगंध हा शब्दांना देखील असतो आणि तो त्या शब्दांचा शब्द आपण पाहतोय कवी लेखक भावीजी लोंढे यांच्या माध्यमातून आजच्या या समालोचन कक्षातून. हालाचा मामला इथे पण नाही आणि सुंदर असं पाहायला मिळते. धावा किती पंच फक्त आपल्याला सांगायचे आहेत. धावा एकटवल्या आहेत, 1 धाव फक्त आणि एका धावेने धावसंख्या पोहोचेल 27 या अंकावरती. मित्रांनो, असे म्हणतात की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त हो देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. खरोखर अजिंक्य तारा एक संघर्षातून उभं राहिलेलं हे पर्व 13वं पर्व आपल्या समोर असताना त्या ठिकाणी भगवंतदा पाटील मैदानावरती संपन्न होत असताना अंपायरचा हात भूमीत समांतराने पुन्हा एकदा धावा येतात. अव्वांतर धावेने भर पडते आणि संघाची वाढलेली धावसंख्या वधारलेली धावसंख्या 28 धावा. गोल्डन स्टार पनालचे संघ थोडस मंदगतीने खेळतो. चौकार षटकारांची आतषबाजी होत नाहीये, आतषबाजी करावी लागेल आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार टीची. चारचा देखील इथे खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एकूण 32 धावा जोडल्या जातात आणि 33 धावांचं आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघ नवयुक्त क्रिकेट संघाला. मित्रांनो, खरी कसरत तर तिथून सुरुवात होते जेव्हा लोकांना वाटतं
की आता सगळं यांचं संपलं आणि तिथूनच आपल्याला खरी नवी सुरुवात करण्याची आपल्याला संधी प्राप्त होत असते आणि पुढील होणारा सामना आपण पाहतोय. शैलेशजी जाधव सांगतायत जागृती क्रिकेट संघ उन्नवरे आणि सद्गुरू दाबेळ दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला प्लीज. आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन या सामन्याचा अशोकदादा जाधव. चला अशोकदादा जाधव आपले शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल आणि त्यांच्या समवेत जोडले जातील निवेदक सुदेशजी शिगवण आणि अजिंक्यताचे उपाध्यक्ष देखील आहेत सुदेशजी जाधव. आणि नवीक संघाला पॅनल्टी असल्यामुळे 40 धावांचं आव्हान असेल 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू 40 धावांचं आव्हान. चला जागृती धुरंधर प्लीज कमॉन. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करा प्लीज. मैदानामध्ये दाखल होतोय नव्या दमाचे नवे खेळाडू आणि नवे संकल्प घेऊन उतरलेला निकेत आणि सुधीर. जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट मध्ये नेहमीच चर्चेत असलेलं नाव आहे सुधीर. पण 2026 मध्ये अजूनही त्याचं नाव चमकताना पाहिला आपल्याला दिसलेलं नाहीये. मग कळवा पटणी मैदान असो किंवा सप्रा मैदान असो कोणत्या मैदानामध्ये अजूनही क्रिकेटचा बोलबाला राहिलेला नाहीये. पण या स्पर्धेमध्ये नक्कीच तो आत्मविश्वासाने उतरेल आणि आपल्या संघाला देखील तारू शकेल. त्याला जोड देण्यासाठी मैदानामध्ये दुसरं धुरंधर तो निकेत आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या स्पर्धेमध्ये. निश्चितच काल जर बघितलं न्यूझीलंड आणि इंडिया यांच्यामध्ये सामना झाला T20 दुसरा सामना झाला त्यामध्ये सूर्याचा मनीष फॉर्म नव्हता परंतु सूर्याकडे क्लास आहे आणि टेम्परामेंट होती आणि त्या टेम्परामेंट आणि क्लासच्या मदतीने काल त्याने धावा चोपून काढल्या आणि पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेला आहे सूर्यकुमार यादव. त्याचप्रमाणे सुधीरची सुद्धा जर म्हणावं लागेल तर सुधीरकडे क्लास आहे टेम्परामेंट आहे मैदानावरती थांबून खेळण्याची क्षमता आहे आणि त्याचा फक्त फॉर्म नाहीये. तर निश्चितच या अजिंक्यतारा 13व्या चॅम्पियन चषका निमित्त तो फॉर्म पुन्हा येईल आणि पुन्हा त्याचा इरादा आणि त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कुणबी चषक खेळत असताना एक सुरेख खेळला होता परंतु म्हणावं तितकं त्याला यश लाभलेलं नाहीये. आता मात्र या चॅम्पियन चषकामध्ये तो खेळण्यासाठी सज्ज आहे. फॉर्म मनीष टेम्पररी असतं आणि क्लास हा परमनंट नसतो. नक्कीच माणूस आयुष्यामध्ये केव्हाच परफेक्ट नसतं म्हणून तो पेनाला व्हाईटनर आणि पेन्सिलला इरेझरची गरज असते. हो सुरेख चेंडू फेकलाय. पहिला चेंडू निकेतला समजला नाहीये आणि 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ आपल्याला पाहतोय. 24 चेंडू मध्ये 40 धावांचं आव्हान. नवे वर्ष नवी उमेद आणि नवी ध्येय. ते नवे ध्येय गाठण्याची जिद्द आणि परिश्रमाची जोड द्या. मग बघा 2026 मध्ये यश हे तुमचंच असणार आहे. ओ चेंडू उडवला सुंदर ड्राईव्ह केले जाते मिडापच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पार येतो चौकार. चॅम्पियनशिप होते म्हणजेच 15 वर्ष आणि 13वा अजिंक्यता चॅम्पियन. 2 वर्ष जर पाहिली तर आपण कोरोना काळामध्ये गेली. जगावरती कोरोनाचं संकट होतं आणि त्या कोरोना काळामध्ये आपले 2 पर्व या ठिकाणी हुकले आणि हा 13वा पर्व या ठिकाणी दिमागदार आणि मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी खेळतोय. स्वेर चेंडू स्वेर मारा आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावा 5 या अंकावरती पोहोचली जाते. 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आणि गोलंदाजी मार्क वरती दशरथला पाहतोय. हो हलक्या त्याने फेकून दिलाय चेंडू फक्त ढकललाय. एक धाव नक्की फक्त स्ट्राईक रोटेट केले.
विजेते जगा वेगळ्या गोष्टी करत नाहीत मित्रांनो, ते प्रत्येक गोष्ट एक वेगळेपणाने करतात. 2026 मध्ये तुमचं कर्तृत्वाचा नवा ठसा उमटवायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. दशरथ गोलंदाजी मार्गवरती, हो गुडलेनवरचा चेंडू उडवलाय, खरंच सुंदर असं खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल, थोपवलं जाईल. संदीप बिर्जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोटेक्शन दिलं गेलं आणि धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. एकूण 8 अंकावरती जोडल्या जात आहेत. 40 धावांचं आव्हान आहे. थोडंसं टिचून आणि वेध गोलंदाजी करावी लागेल. प्रति षटक 10 ची सरासरी व्हावीची गरज असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. दशरथाचा आता 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. निश्चितच 10 धावा प्रति ओव्हर असताना पुन्हा एकदा जोरदार हवाई प्रहार आणि हा चौकाराच्या दिशेने आलेला चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय खणखणीत चौकार. डीजे ताल में मछली फंसी वापस लौटना पड़ेगा. सुधीर बैक टू द पैवेलियन. आणि 28 धावा, 18 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष असणारे नवयुग पांगारी संघासाठी. आणि आता मात्र सुधीरची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय दीपक. बघूया दीपक नवयुग संघासाठी आशा घेऊन येतोय का, दिवा लावतोय का दीपक. स्वप्न मोठी पाहायची असतात, स्वप्न मोठी पाहायची असतात. लहान स्वप्न तुम्हाला आशा दाखवतील, पण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळून काढत असतात. म्हणून या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किंमत मोजावी लागत असले तरी पाठलाग सोडायचा नसतो. दमचाक होत असली तरी पावलांना थकलोय असे सांगायचं नसतं आणि चालत राहून मार्गक्रम करायचं असतं. मित्रांनो, तर ही स्पर्धा आपली एक रंगतदार युट्यूबच्या माध्यमातून 7 समुद्र पार पोहोचलेली ही आपली 13वा अजिंक्य तारा चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपर्क साधतोय आणि लाईव्ह आपण प्रेक्षेपण सुरू आहे आपलं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतो. 13वा अजिंक्य तारा चॅम्पियन चषक 2026 हे 13वा पर्व. गोलंदाजी मार्गावरती हो फुलटॉस चेंडू ढकलून दिलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू खाली येईल. 1 नव्हे 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात वेगाने. सुदरित्या 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चा खेळ चालू झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकटवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली जाते 14 या अंकावरती पोहोचली जाते. मित्रांनो, एक दिन चमकेगा तेरा भी सितारा, जरा खुद पर विश्वास रख तो यारा, इंतजार का फल किसी दिन मिल जाएगा, बस तू एक दिन अपने सक्सेस की स्टोरी सुनाएगा. प्रत्येकाला एक विशिष्ट सक्सेसची स्टोरी आहे, संघर्ष आहे. तो संघर्ष देखील आजच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 13वा चॅम्पियन चषक 2026. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला. एक सुरेख गोलंदाजी करताना पन्हाळजे संघाचा हा खेळाडू शुभम. थेंब किती छोटा असला तरी अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते. म्हणून तरंग यांचे रूपांतर लाटांमध्ये होण्याचा अगोदर तुम्हाला मात्र आपल्यातला सर्वोत्तम खेळ सुधारावा लागेल. जेव्हा तुम्ही तुमचे कसबपणाला लावाल ना, तेव्हा तुमच्यातील सर्वोत्तम खेळ बाहेर. आणि हा कसब लावण्याची कसोटी आज या ठिकाणी आलेली आहे आणि अजिंक्य ताऱ्याच्या माध्यमातून ही संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय सीमा पार. धावा येत आहेत 4 चौकार. डीजे
च्या मदतीने धावसंख्या पोहोचले 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती आलेला आहे सुभाष. शुभ हो एक्स्ट्रा उद्ध्वस्त दांडी गोल बॅक टू द पॅड हो लागेल या फलंदाजाला. त्याप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, ते तुमचा परिचय देतील. आणि सुंदर दिवसाच्या या सुंदर शुभेच्छा. दीपकला मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी लढावं लागेल, झगडावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. बघूया नवयुग संघ की पन्हाळजे संघ. या ठिकाणी अटीतटीची लढत, संघर्षाची लढत या ठिकाणी सुरू आहे भगवंतदादा पाटील मैदानावरती. अजिंक्य तारा 13वा चॅम्पियन महाचषक या ठिकाणी सुरू असलेला एक उत्साह गेल्या 2 महिन्यापासून याची उत्सुकता होती की अजिंक्य तारा पर्व 13वे पर्व कधी येईल आणि त्याची सांगता केव्हा होईल. परंतु अवघा हा येऊन टेपलेला आहे. याची डोळा पाहण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाले सर्व रसिक आणि हितचिंतक आणि क्रीडा रसिकांना. पुन्हा एकदा 2 धावा वसूल केल्या. 2 धावेच्या मदतीने वधारलेली धावसंख्या 20 धावा. आता मात्र 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ती म्हणजे नवयुग क्रिकेट संघाला पन्हाळजे संघ थोडासा बॅकफुटवर गेलेला आहे. गणेश टाळ्या वाजवून सांगतोय हारो मत अपने को लढणे का है. पुन्हा एकदा संघर्ष करतोय शुभम. दुसरं षटक सुरू आहे. शुभम काय करतोय बघूया आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु पुन्हा एकदा जोरदार प्रहार करत हा चेंडू सरळ निघून गेलाय षटकाच्या दिशेने. गगनभेदी षटकार डीजे. जर आपला असला ना तर भरारी घेणं सोपं होतं. आणि त्याच व्यक्तीचा आपल्याला फोन आलेला आहे. अर्थातच पंचायत समिती पांगारी तर्फे हवेली गणातून जे तुमच्या आमच्या भविष्यासाठी निवडणूक लढवतात ते युवकांचे प्रेरणास्थान आणि तमाम युवकांचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी घरटकर साहेब यांचा गावावरून फोन होता की आपल्या सर्व खेळाडूंना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि 5 तारखेचे त्यांनी आठवण करून दिलेली आहे की एक मत देखील आपल्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. आणि स्वागत केलंय या दीपकडे. अगदी मोठा दीपक लावून येथे मोठा षटकार. धाव फलकावरती धावा जोडले जात आहेत. एकूण 32 32 धावा. 8 धावा फक्त विजयापासून दूर. तिसरा षटक थोडसा महागडे ठरतोय तो अजय. झेल पकडला अजय. एक अडथळा दूर केला सुधीरचा. पण आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला थोडस टिचून गोलंदाजी करावी लागेल. भेदक आणि अचूक टप्पा देखील आपल्याला ठेवावा लागणार आहे. सामना करतोय दीपक. फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय मोठा फटका. पुन्हा येतोय बॅक टू पेस्ट कॉपी पेस्ट येतो षटकार. बदलतंय समीकरण होतोय. आपण पाहतोय समीकरण 10 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. 10 चेंडू 2 धावेची गरज. फक्त औपचारिकता असू शकते पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. 350 वर्षाची गुलामी तोडून ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बांधलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील आपण मानवंदना करूया. आणि इथे सुंदर असं खेळलाय. ढकलून दिलंय चेंडू. लॉंगला जातोय सरळ सी बारेशे पार. येतो चौकार आणि पहिला विजय प्राप्त केला नवयुग संघाने. दीपक साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. आणि
सगळ्यात सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक विकेट या पुरस्काराकडे देखील वळणार आहोत. तत्पूर्वी मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. मी मनीष प्रगती दत्तराम लोंढे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊया आपण आता ऐकूया तुमच्या सर्वांचा लाडका आवाज अर्थातच सुदेशजी शिगवण सर. धन्यवाद. त्याचप्रमाणे आता ज्यांचं या मंचावरती आगमन झालं असे या मैदानाचे मालक सन्मान्य श्री भगवानदादा पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांचं अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला मी जागृती संघाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीसाठी या ठिकाणी आजच्या दिवसात मला वाटतं चौथी लढत असेल. सामना पाहतो आपण. त्याचप्रमाणे श्री भगवानदादा पाटील साहेब यांच्या समवेत आपल्याला दुसरे मान्यवर लाभले, ज्यांची उपस्थित लाभले असे सन्मान्य आगासन गावचे